आचार्य मामाच्या ठीक आहे. आणि दत्त महाराजांची पालखी आणि हा पाळणा बाळकृष्ण. दादा झालं अजून किती वेळ लागेल जेवणाला? अजून किती वेळ लागेल? आता काय ते पाठ झालं की शेव आणि झाले 8 तास. जेवण पण आपण वरून वाढलेलं का? जेवण 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 पण आपण वर वाढलं. मित्रांनो जेवण तुम्हाला ह्याचा अपडेट आता उद्या हे बघा पाणी उकळायचं चालू आहे. यात काय हो भात आहे यात. खीर केली आहे बघा अर्धा तास पूर्वी. बघा कसं एकत्र करतात एक ग्रुप करतात. आपल्याला जमतं तेला वापरायचं नाही काय करूया त्याला आता आपल्याला पाणी काढून घेऊया. कसं आहे बघा ऊन खांगाव पाया वगैरे पडलं तर अवघड आहे. भात शिजवतात तयार झालं. अवघड होती नाही असं वाटलं. काय तूप आता ओतलं जशनाव. इकडं काय आमटी करायची काय? इकडं काय इकडं आता आमटी करायची. बघा आपल्याला काय म्हणाले म्हणाले खाली उतराय ते काय म्हणलं म्हणाले नेमकं ते रागायला लागले ऋषीला आज्याला खाली सोडतील का ते धरण पाहिजे. बरोबर आहे त्यांचा विचार केला तर बरोबर आहे. हे बघा अण्णांनी मंदिर हे पूर्ण निर्मिती केली आहे. स्थापना म्हणा सर्व पण. बरं काय उत्तर द्या म्हणला हे काय आता उतरे हे किती माणसांचं असेल अंदाजे? हां
त्यात चांगलं वाटतं म्हणजे ते या आहे ना. तांदळावर फरक असतो तांदळाचा सवाल नाही कसं झालं पातेले केलं त्या भीतर काय केले पाणी ते ठेवताना हे केले पगल का तर लागू नये तर भात मिक्स करावं खालनं वरनं म्हणजे करपू नये म्हणून खालतं जरा करपू नये वाप जाय नको म्हणून पाणी जेवणाला पाणी पाणी ह्याच्यात जगमत नाही ह्याच्यात नको प्यान इथं जेवणात प्यायला पाणी मी स्वतः मंदिर स्थापन केले होय होय चुकीचं आहे ती हा शाळेतले पोरांना सांगतो हा 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 सांगतो रामदास सांग काय हा पोराशी हा चालते रामदाला फोन करतो की हा हा चालते रामदाला फोन करतो हां हां हे म्हणाल की ह्यांची एक शाळा आहे स्वतःची मग त्यांच्या मुलांना ते जेवण देण्यासाठी बोलवलं म्हणून रामदास त्यांना सांगतो ती बघा आमचा वास भारी यायला लागला वास असा घमघमा लागला एक नंबर बघा कशी ज्वालामुखी सारखी वाटते बघितली आता बटाटा टाकलेला आहे तिने तर मिक्स कांदा आणि बटाटा मिक्स करत आहेत हा बोला होय होय प्रमाणाच्या बाहेर गेले की नाही काढतात हां 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 अंदाजी नाही हां बाबाची अंदाजी हां आम्ही काय खोकले नव्हतं हां हां गावातला काय परिणाम जायचा होता हां हां माहिती मग चालत येताना टाक पडायची हां हां गुन्ह्याने हे जायचं नाही एका शेंगा फोडायला प्यायला मी ते 2 कुटू शेंगा दिल्या हां हां 2 दिवसात 2 कुटू शेंगा बुडून त्या मी द्यायला एवढ्या हां 2 कुटी ती दोन कोटी काय चेष्टा हवी 2 कुटी शेंगा तूच घे ते काय चेष्टा आहे 2 कोटी फोडणं एवढं बघा तर ते माणूस करायची म्हणजे हे होतं तेव्हा जिद्द पण होती आणि तेव्हा माणूस मोठ्यांचा आदर करते करत आता कोण विचारते पोरं का तर वाटलेलं नसायचा बोलण्याने बिलकुल करत नाही होय होय दोन चांगलं सगळं चांगलं होय असं आहे आणि काय आजकालच्या पोराची शिकवाय पण कोण नाही हो आधीची माणसं लहान पोराशी घेऊन बसली ती आता काय लहान मुलं मोबाईल घेऊन बसतात डोळं बाद होते कुठं काय होतंय साहजिक आहे होणारच की मॅडम भात मिक्स करून घ्या गार झाला थोडा चालू आहे व्यवस्थित काढा चालू आहे
बटाट्याची भाजी आता शिजत यायला लागली. इकडं आपली आमटी रेडी आहे. इकडं भात पण झाला आहे. आणि इकडे खीर पण रेडी आहे. बघूया आपल्याला कूट आता चालू आहे भात. हे केलं कूट जरा जास्त झाले की नाही. कूट जरा जास्त झाला कूट हो कूट कूट टाकल्यामुळे लागली असं शे काय. कूट लागल्यामुळं का नाही हां जरासं पाणी आटायला पाहिजे होतं. एक काम करूया पगारा कुठं आहे हाय की काढाय त्याच्यात वगैरे हे करायचं काढायचं वेळ असं इकडं काट की बार्टी घेऊ बार्टीत कट कट काढू काय काट त्या बार्टीत होते घाण पाणी आहे की. चांगला आहे ते पाणी यायला होत त्याला त्याला काय म्हणायचं फोटो घेऊ नको जरा जरा काट हे घेऊन कट करू हे बघा काय चालू आहे मित्रांनो. कट कट काढतो. कटायला एक खांडव काय होणार मग. काय घेत नाही त्याला फोडून टाकायचं तो कट वापरायचा का नाही तर राहू दे वापरायचा. कशात भात नको नको हे नको नको काय नको हाही भारी लागते. मित्रांनो आता माणसं बसल्यात जेवाय. आता बसले बघा माणसं जेवाय. जागा नाही तो जागा नाही का तिकडे दुटी गेले ती बोलत मग जागा द्यायचं
ए काय नाही रे चला की काय करायचं कसं नाही काय नाही ए कितीलाच रे सिलेंडर लास्ट पे. मग काय पात्याली पाट्याची पाडकी एक दोन ही या आणि दुसरं असं करूया तू घे आमची गाडी हां मी तर पात्याने घेतो चालते मध्ये धरतो चालेल आता ते कोण कुलूप वाजते ना. मित्रांनो जेवण झालेलं आता पाटील जे घेऊन ठेवले ते आता न्यायचं काम चालू आहे